मन आणि त्याची अलौकिक शक्ती, मनाचं सामर्थ्य. स्वामी विवेकानंद. भाग 1. गुड मॉर्निंग चोवीस. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करायलाही विसरू नका. गुड मॉर्निंग चोवीस. युगानयुगे माणसाचा अलौकिक शक्तीवर विश्वास असल्याचं आपल्याला सर्व जगभर आढळून येतं आणि अद्भुत अशा अनेक गोष्टी आपण सगळ्यांनी ऐकलेल्या आहेत. आपल्यापैकी पुष्कळांना त्याचा प्रत्यक्ष अनुभव आला असेल. माझ्या प्रत्यक्ष अनुभवाला आलेल्या काही सत्य घटना आपल्याला सांगून मी या विषयाचा आरंभ करीन. एकदा मी एका माणसाविषयी असं ऐकलं, जर कोणी माणूस आपल्या मनात प्रश्न धरून त्याच्याकडे गेला तर तो माणूस त्याची ताबडतोब उत्तर देतो. आणि मला असंही सांगण्यात आलं की तो भविष्यकथनही करतो. माझ्या मनात उत्सुकता निर्माण झाली आणि काही मित्रांना बरोबर घेऊन त्याला भेटायला गेलो. आमच्यापैकी प्रत्येकाला काही ना काही प्रश्न विचारायचे होते आणि चुका होऊ नयेत म्हणून आम्ही आमचे प्रश्न लिहून काढले आणि खिशात ठेवले. आमच्यापैकी एकाला पाहिल्याबरोबर त्या माणसाने आमचे कोणते प्रश्न होते ते सांगितले आणि त्याची उत्तरं दिली. त्यांनी नंतर कागदाच्या एका तुकड्यावर काहीतरी लिहिलं. तो गुंडाळला आणि त्याच्या मागच्या बाजूला मला सही करायला सांगितली आणि तो मला म्हणाला, हा कागद वाचू नका, तो आपल्या खिशात ठेवा. मी पुन्हा मागेपर्यंत तो तसाच राहू द्या. आमच्यापैकी प्रत्येकाला त्यांनी असंच करायला सांगितलं. भविष्यकाळात आमच्या बाबतीत काय घडेल त्याचंही त्याने कथन केलं. आणि नंतर तो म्हणाला, आता तुम्हाला वाटेल त्या भाषेतील एखादा शब्द किंवा वाक्य मनात धरा. त्याला न येणाऱ्या संस्कृतमधलं एक लांब लचक वाक्य मनात धरलं. तो म्हणाला, आता तो कागदाचा तुकडा तुमच्या खिशातून बाहेर काढा. आणि आश्चर्याची गोष्ट ही की ते संस्कृत वाक्य त्या कागदावर लिहिलेलं होतं. 1 तास अगोदर त्यांनी ते लिहिलेलं होतं आणि त्यावर पुढील चेहरा लिहिलेला होता की जे मी लिहिलेलं आहे त्याला अनुसरून हा माणूस हेच वाक्य मनात आणेल. आणि तेच वाक्य मी मनात धरलं होतं. आमच्यापैकी दुसऱ्याला एका असाच एक कागदाचा तुकडा दिला होता. त्यावर त्याची सही होती. त्याने तो आपल्या खिशात ठेवला होता. त्यालाही एक वाक्य मनात धरायला त्या माणसाने सांगितलं. त्याने अरबी भाषेतील एक वाक्य मनात धरलं. अरबी भाषा जाणणं त्या माणसाला अगदी अशक्य होतं. माझ्या मित्रानं कुराणातील एक उतारा मनात धरला होता आणि तोही त्या कागदावर लिहिलेला आढळला. काही दिवसानंतर मी पुन्हा एकदा या माणसाकडे गेलो. हेतू हा की पूर्वी आपली काही कारणांमुळे फसवणूक झाली असेल. मी दुसरे मित्र माझ्याबरोबर घेतले. आमच्यापैकी एक जण डॉक्टर होता. एका जर्मन वैद्यकीय शास्त्रातल्या पुस्तकातलं एक वाक्य त्यांनी मनात धरलं. तेही त्याच्या कागदावर लिहिलेलं आढळलं. काही दिवसानंतर मी पुन्हा या माणसाकडे गेलो. हेतू हा की पूर्वी कदाचित काही कारणांमुळे आपली फसवणूक झाली असेल. मी दुसरे मित्र माझ्याबरोबर घेतले आणि यावेळीसुद्धा त्या माणसाला आश्चर्यकारक यश मिळालं. दुसऱ्या एका प्रसंगी मी भारतात हैदराबादला होतो. त्या ठिकाणच्या एका ब्राह्मणाविषयी मला सांगण्यात आलं. तो कितीतरी वस्तू उत्पन्न करतो आणि तो कुठून उत्पन्न करतो कुणालाच कळत नसे. हा माणूस तिथला व्यापारी होता. सन्माननीय गृहस्थ होता. आपण मला आपले चमत्कार दाखवा अशी मी त्याला विनंती केली. पण त्यावेळी त्या माणसाला ताप आलेला होता. भारतामध्ये सर्वसाधारण असा एक समज आहे, एखाद्या पवित्र साधू माणसाने एखाद्या आजारी माणसाच्या डोक्यावर हात ठेवला तर तो बरा होतो. हा ब्राह्मण माझ्याकडे आला आणि म्हणाला, महाराज, आपण आपला हात माझ्या डोक्यावर ठेवा म्हणजे माझा ताप जाईल. मी म्हणालो, ठीक आहे.
पण मला आपले चमत्कार दाखवा. त्याने कबूल केलं. त्याच्या इच्छेप्रमाणे मी माझा हात त्याच्या डोक्यावर ठेवला. नंतर तो आपलं वचन पूर्ण करण्यासाठी तो माझ्याकडे आला. त्याच्या कमरेला फक्त लंगोटी होती. त्याचे इतर सर्व कपडे आम्ही काढून घेतले. माझ्याजवळ एक घोंगडी होती. ती मी त्याला गुंडाळून घेण्यासाठी दिली, कारण फार थंडी होती. मग मी त्याला एका कोपऱ्यात बसायला सांगितलं. 25 माणसांची नजर त्याच्याकडे लागली होती आणि तो म्हणाला, तुम्हाला जे काय हवं असेल ते कागदावर लिहा. त्या प्रदेशात जी कधीही होत नाहीत अशी द्राक्ष, संत्री इत्यादी फळांची नावं आम्ही लिहिली आणि ते कागदांचे तुकडे आम्ही त्याला दिले. आणि आश्चर्य असं की त्याच्या घोंगडीमधून द्राक्ष, संत्री याचे ढीकच्या ढीक बाहेर पडले. त्या सर्व फळांचं जर वजन केलं असतं तर ते त्या माणसाच्या वजनाच्या दुप्पट भरलं असतं. त्याने नंतर आम्हाला ती फळं खायला दिली. आमच्यापैकी काहींनी हरकत घेतली. त्यांना असं वाटलं की ही नजरबंदी किंवा जादूचा खेळ. पण त्या माणसाने स्वतःच ती फळं खायला सुरुवात केली, म्हणून आम्ही सर्वांनी ती खाल्ली. ती फळं खायला योग्य अशीच होती. शेवटी त्याने गुलाबाच्या फुलांचे ढीकच्या ढीक काढून दाखविले. त्यातलं प्रत्येक फूल सुंदर होतं. त्यांच्या पाकळ्यांवर दवाचे बिंदू होते. त्यातील एकही फूल कुस्करलेलं किंवा चिरडलेलं नव्हतं किंवा त्यांना कसलाही धक्का लागलेला नव्हता. अशा फुलांचे त्यांनी ढीकच्या ढीक काढून दाखविले. मी जेव्हा त्याला या बाबतीत खुलासा विचारला तेव्हा तो म्हणाला, ही सगळी हातचलाकी आहे. ते काहीही असो, ती केवळ हातचलाकी असणं शक्यच नाही. इतक्या मोठ्या प्रमाणावर या सगळ्या वस्तू त्याने कुठून आणल्या? असो, तर अशा प्रकारच्या कितीतरी गोष्टी मी पाहिलेल्या आहेत. भारतामध्ये जर आपण भ्रमण केलं तर अनेक ठिकाणी अशा शेकडो गोष्टी आपल्याला आढळून येतील. प्रत्येक देशामध्ये अशा गोष्टी घडत असतात. या तुमच्या अमेरिकेत सुद्धा तुम्हाला अशा काही आश्चर्यकारक गोष्टी आढळून येतील. यामध्ये पुष्कळशी बनवाबनवी असते, हे निश्चित. पण जेव्हा तुम्ही अशी बनवाबनवी पाहता तेव्हा तुम्हाला असं म्हणणं भाग आहे की ती बनवाबनवी कशाची तरी नक्कल आहे. कुठेतरी काहीतरी सत्य हे असलंच पाहिजे आणि त्याची ही नक्कल असली पाहिजे. जी गोष्ट मूळ अस्तित्वात नाहीच, तिची नक्कल तुम्हाला करता येणार नाही. जी गोष्ट सत्य आहे तिचीच नक्कल करता येते. फार प्राचीन काळी हजारो वर्षांपूर्वी भारतामध्ये अशा प्रकारच्या कितीतरी गोष्टी घडत असत. जेव्हा एखाद्या देशातील लोकसंख्या वाढते तेव्हा मानसिक शक्तीचा ऱ्हास होतो, असं मला वाटतं. उलट एखादा देश विस्तृत असेल आणि तिथली लोकसंख्या विरळ असेल तर त्या ठिकाणी मानसिक शक्ती अधिक कार्यक्षम असते. हिंदूंना विश्लेषण अधिक प्रिय असल्यामुळे त्यांनी या गोष्टी विचारात घेऊन संशोधन सुरू केलं आणि त्यातून काही त्यांनी महत्त्वाचे निष्कर्ष बाहेर काढले. त्यांनी त्याचं शास्त्र बनवलं. या सगळ्या गोष्टी जरी अद्भुत असल्या तरी नैसर्गिक आहेत, ही गोष्ट त्यांना आढळून आली. त्यांच्यात अनैसर्गिक असं काहीच नाही. जड विश्वातील दुसऱ्या कोणत्याही घटनांप्रमाणे ह्या घटनाही नियमबद्ध आहेत. असा शक्तिशाली माणूस जन्माला यावा ही काही निसर्गाची लहर नव्हे. अशा असामान्य शक्तीचा पद्धतशीर अभ्यास करणं, त्याची साधना करणं आणि त्या संपादन करणं ह्या गोष्टी शक्य आहेत. या शास्त्राला त्यांनी राजयोग असं नाव दिलं. हजारो माणसं या शास्त्राचा व्यासंगपूर्वक अभ्यास करतात आणि अखिल भारताच्या दृष्टीने हा दैनंदिन पूजा अर्चेचा भाग झालेला आहे. या साऱ्या अलौकिक शक्ती माणसाच्या मनात असतात असा त्यांनी निष्कर्ष काढलेला आहे. हे माणसाचं मन म्हणजे विश्व मनाचा अंश होय. प्रत्येक मन दुसऱ्या मनाला जोडलेलं असतं आणि प्रत्येक मन कुठंही असो त्याचा सर्व जगाशी प्रत्यक्ष संबंध असतोच, ज्याला विचार संक्रमण म्हणतात. ती चमत्कृतीपूर्ण घटना आपण पाहिली नाही का?
एखादा माणूस या ठिकाणी काही विचार करत असतो आणि तो विचार दुसऱ्या ठिकाणी असलेल्या दुसऱ्या एखाद्या माणसाच्या ठिकाणी व्यक्त होत असतो. एखादा माणूस दूर अंतरावर असलेल्या दुसऱ्या एखाद्या मनुष्याकडे पाठवू इच्छितो. त्याही मनुष्याला कळतं तो विचार आपल्याकडे येत आहे आणि तो माणूस तो विचार जसाच्या तसा ग्रहण करतो. ही घटना केवळ योगायोगाने घडत नाही, तर ती पूर्वसाधनेमुळे घडते. अंतरांमुळे काहीच फरक पडत नाही. विचार त्या माणसांपर्यंत पोहोचतो आणि त्याला तो समजतो. समजा जर तुमचं मन सर्वांपासून पृथक असतं आणि माझंही मन त्याप्रमाणे पृथक असतं आणि या दोहोंमध्ये काहीही संबंध नसतात, तर माझा विचार तुमच्यापर्यंत कसा पोहोचेल? सामान्यपणे माझा विचार तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. प्रथम त्याचं आकाश तत्वाच्या इतरांच्या स्पंदनामध्ये रूपांतर व्हावं लागतं. नंतर ती स्पंदनं तुमच्या मेंदूत शिरतात. तिथे त्याचं रूपांतर तुमच्या विचारात होतं. एका ठिकाणी विचार आकाश तत्वाच्या स्पंदनात विलीन होतो आणि दुसऱ्या ठिकाणी ती स्पंदनं विचारांचं रूप धारण करतात. अशा रीतीने विचार एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात. प्रत्यक्षपणे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी विचार जातो. विचार संक्रमणाच्या बाबतीत असं काहीच घडत नाही. त्यात विचार प्रत्यक्षपणे सरळ दुसऱ्या ठिकाणी पोहोचतो. योगी म्हणतात, मन ही अखंड वस्तू आहे. ती यावरून दिसून येते. मन हे विश्वव्यापी आहे. महासागरातील अनंत लाटा ह्या जशा त्याच महासागरातील असतात, त्याचप्रमाणे तुमचं मन आणि माझं मन, आपल्या सगळ्यांची मनं त्याच विश्वमनाचे अंश आहेत. या अखंडत्वामुळे आपण आपले विचार एकमेकांना प्रत्यक्षपणे सरळ सरळ कळवू शकतो. आपल्या भोवती काय घडतंय हे आपण पाहताच. या जगात सर्वजण एकमेकांवर प्रभाव पाडण्यासाठी प्रयत्न करत असतात. आपल्या स्वतःच्या शरीर रक्षणासाठी आपल्या शक्तीचा काही भाग खर्च होत असतो. त्या व्यतिरिक्त आपल्या शक्तीचा प्रत्येक कण प्रतिदिनी दुसऱ्या व्यक्तींच्या प्रभाव पाडण्याच्या कामी खर्च होत असतो. आपली शरीरं, आपले सद्गुण, आपली बुद्धी, आपलं अध्यात्म हे सगळे दुसऱ्यावर प्रभाव पाडत असतात. या उलट इतर सर्वांचा आपल्यावर प्रभाव पडत असतो. आपल्या सभोवार हे सतत चालू आहे. आता आपण एक प्रत्यक्ष उदाहरण घेऊ. एक मनुष्य येतो. तो फार शिकलेला आहे. हे तुम्हाला माहिती असतं. त्याची भाषा सुंदर असते. तो तासनतास तुमच्याशी बोलतो, पण तुमच्यावर तो काहीच प्रभाव पाडू शकत नाही. दुसरा एखादा माणूस येतो. तो थोडेसेच शब्द उच्चारतो, पण ते व्यवस्थित मांडलेले व्याकरणशुद्ध नसतात. असं असूनही तो तुमच्यावर खूप प्रभाव पाडतो. तुमच्यापैकी पुष्कळांनी ही गोष्ट पाहिलेली आहे. याच्यावरून ही गोष्ट स्पष्ट होते, केवळ शब्दांनीच नेहमी प्रभुत्व पडतं असं नाही. दुसऱ्यावर प्रभाव पाडण्याच्या दृष्टीने शब्द किंबहुना विचार यांचा भाग 1/3 असतो. याबाबत मनुष्याचं व्यक्तिमत्व महत्त्वाचा घटक असतं आणि त्यानेच 2/3 प्रभाव पडत असतो, ज्याला आपण माणसाच्या मनाची आकर्षण शक्ती म्हणतो. ती बाहेर पडते आणि आपल्यावर प्रभाव पाडते. आपल्या कुटुंबामध्ये किंवा घरामध्ये कुटुंब प्रमुख असतात. काही कुटुंब प्रमुख यशस्वी होतात, तर काही अयशस्वी ठरतात. असं का? आपल्या अपयशाचं खापर आपण दुसऱ्याच्या डोक्यावर फोडतो. मी अयशस्वी ठरलो की लगेच अमुक तमुक माणूस माझ्या अपयशाची कारणं आहेत असं मी सांगायला सुरुवात करतो. अपयशाच्या बाबतीत आपण स्वतःचे दोष आणि कमकुवतपणा कबूल करणं हे कोणालाही आवडत नाही आणि प्रत्येक मनुष्य स्वतःला दोषरहित किंवा निर्दोषी समजत असतो आणि तो दुसऱ्या व्यक्तीला, गोष्टीला, नशिबाला दोष देत असतो. कुटुंब प्रमुख जेव्हा अयशस्वी होतात तेव्हा
त्यांनी स्वतःला असा प्रश्न विचारायला पाहिजे की काही माणसं घर उत्तम रीतीने चालवतात आणि दुसरे काही ते करू शकत नाहीत. याला कारण काय? हा फरक त्या माणसांवर अवलंबून असतो. त्याचं व्यक्तिमत्वच जबाबदार असतं. मानव जातीच्या थोर नेत्याकडे नजर टाकली तर आपल्याला नेहमी असं आढळून येतं, त्याचं व्यक्तिमत्व त्यांच्या प्रभावाचं कारण होतं. आता गतकाळातील थोर विचारवंत ग्रंथकार यांचा आपण विचार करा. खरं सांगायचं तर त्यांनी कितीशे मौलिक विचार आपल्या समोर ठेवले आहेत. प्राचीन समाज नेत्यांनी जे साहित्य मागे ठेवले आहे ते विचारात घ्या. त्यांचा प्रत्येक ग्रंथ आपण तपासून पहा, त्याचं मूल्यमापन करा. जगात आत्तापर्यंत जे अभिनव आणि मूलगामी असे विचार निर्माण झाले ते हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच आहेत. त्यांनी आपल्यासमोर ठेवलेल्या ग्रंथांमधून त्यांचे विचार वाचा. हे ग्रंथकार आपल्याला फार महान वाटत नाहीत, तरी ते त्यांच्या काळात महान होते. ते आपल्याला माहिती आहे. कशामुळे ते असे थोर झाले? त्यांच्या विचारांमुळे नव्हे, त्यांच्या ग्रंथांमुळे नव्हे, त्यांच्या व्याख्यानांमुळेही नव्हे. जे आपल्याला आज दिसत नाही, जे काळाच्या ओघात निघून गेल्यासारखं दिसतं, असं काहीतरी त्यांच्या थोरपणाचं कारण होतं. आणि ते म्हणजे त्यांचं महान व्यक्तिमत्व होय. मी पूर्वी म्हटल्याप्रमाणे व्यक्तीचा 2/3 प्रभाव तिच्या व्यक्तिमत्वाचा असतो आणि 1/3 प्रभाव तिच्या बुद्धीचा किंवा शब्दांचा असतो. खरा माणूस म्हणजे माणसाचं व्यक्तिमत्वच आपल्यावर प्रभाव पाडत असतं. आपली कर्म म्हणजे आपल्या व्यक्तिमत्वाची केवळ बाह्य अभिव्यक्ती असतात. माणसाचं व्यक्तिमत्व कर्मामधून प्रकट होतंच. कारणाचं पर्यावसन कार्यात झालंच पाहिजे. सर्व शिक्षणाचा हेतू माणसाचं व्यक्तिमत्व घडवणं हाच असायला पाहिजे. पण त्याऐवजी बाहेरच्याच बाजूला रंगसफेदी देण्यामध्ये आपण गढून गेलो आहोत. आत व्यक्तिमत्वाचा अभाव असताना बाहेरून रंगरंगोटी करण्यात काय स्वारस्य? पुढील भाग 2 पहा. मनाचं सामर्थ्य. गुड मॉर्निंग 24 तास. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करायलाही विसरू नका. गुड मॉर्निंग 24 तास.